मिसफील होताना पाहायला भेटते. झेल टिपणं जास्त गरजेचं होतं. टेक द कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. हे समीकरण क्रिकेटमध्ये हे सूत्र आपल्याला पाहायला भेटतं. परंतु या दरम्यान एक धाव मात्र स्कोर कार्डवर ऍड केली जाते. धावसंख्येचा श्री गणेश झालंय, खातं उघडलंय नक्की. चिन्मय याच्याकडे सर्वांच्या नजरा नक्की असलेला चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला भेटतोय. चांगली इनिंग बिल करण्याची ताकद क्षमता त्या खेळाडूकडे आहे आणि तोच खेळाडू आता मैदानात कशा प्रकारे खेळ करतो हे पाहणं जास्त गरजेचं असेल. पुढचा चेंडू यावेळेस हलक्या त्याने टॅप केला चेंडूला, परंतु तरी या सर्कल मध्ये चेंडू विसावला जातोय. एक धाव मात्र अर्जित केली जाते. या दरम्यान चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटलं. 2 धावा स्कोर कार्ड येताना पाहायला भेटतात. गतीने ही स्पर्धा आणि फुलटॉस त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर रिझर्व मध्ये चेंडूची फेक आणि तदनंतर धाव अर्जित केली जाते ती 1. एकेरीने धावसंख्येचं समीकरण आपल्याला पुढे जाताना पाहायला भेटतंय. 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणता येईल ती संदीप कदम सर यांची. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडूकडे पाहत राहील, परंतु चांगलं क्षेत्र पाहायला भेटते तो ऑन साईडला आणि 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. त्या 2, 4 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटतं. ही स्पर्धा खेळण्यासाठी मुंबई आणि पुणे या ठिकाणी या शहरातून कित्येक खेळाडू दाखल होताना पाहायला भेटत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. 6 धावा. चांगला फटका त्याच्यावर आक्रमण करताना पाहायला भेटत आहेत. या इनिंग मधला पहिला षटकार येताना पाहायला भेटतो तो चिन्मयच्या बॅट मधून. 11 स्कोर कार्ड. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या त्याने टॅप केलंय चेंडूला, परंतु पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. एकच धाव अर्जित केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. पहिल्या षटका अखेर 12 धावा आपल्याला पाहायला भेटतात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3 पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या अनुषंगाने आपण पाहतोय दिवस रात्र ही स्पर्धा सुरू असताना आपल्याला पाहायला भेटते. रात्रीचे 2 वाजले तरी सुद्धा कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला भेटतात. विविध प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला भेटतात. मग गोगाव प्रेक्षक कक्ष असेल, निलेजा कोळेकर प्रेक्षक कक्ष असेल, आमदार श्री भरतशेठ प्रेक्षक कक्ष असेल, असे 4 प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला भेटतात. आणि टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम 6 पंच समालोचन कक्षामध्ये आज चंदू सिटे सर असतील, जयेश भोसले सर असतील, निलेश पवार सर यांचा आपण आवाज ऐकतोय. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज समीर. यावेळेस आडा बॅटने खेळून काढलाय चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटतंय. या दरम्यान एकच धाव अर्जित केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे परावर्तित होईल. धावसंख्या होते संघाची 13 धावा दापोलकर येताना पाहायला भेटतात. यावेळेस चांगला फटका येताना पाहायला भेटतोय, परंतु तडीदार सरकारमध्ये खेळाडू आहे. विकेट रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची सांगता.
यावेळेस मोठा प्रहार स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळाडू आहे आणि कोणती चूक होताना पाहायला भेटत नाहीये. फलंदाज मात्र बाद होताना पाहायला भेटतोय. पहिला झटका लागतो तो संघाला. सचिनच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी करता आलं नाही, परंतु चांगला झेल या ठिकाणी किरणच्या माध्यमातून टिपला जातो आणि धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धावपकर पाहायला भेटतात. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय समीर. समीर भोसले मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय. आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये जास्त प्रभाव समीरचा पाहायला भेटला नाही, परंतु त्याच्याकडे क्षमता आहे, मोठी फटकेबाजी करू शकतो. इनिंगला बिल्डअप करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि तीच ताकद या सामन्यादरम्यान त्याला दाखवावी लागेल. यावेळेस चांगला स्ट्रोक, परंतु पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटतंय. एक धाव मात्र अर्जित केली जाते. या एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. 14 ऑन स्कोर कार्ड. चौदा धावा धावपलकर पाहायला भेटतायत. यावेळेस चिन्मयच्या बॅटमधून मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमारच्या पार, खणखणीत षटकार, 6 धावा. चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतोय तो चिन्मय. स्कोर कार्ड 20 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतात. विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला भेटतोय तो चिन्मय. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. डावखुरा फलंदाज चिन्मय आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा बिग हिट, मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमारच्या पार, खणखणीत, दणदणीत, ब्रँडेड, 6 धावांसाठी षटकार. 2 लगातारचे षटकार आलेत आणि 6 धावांनी पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. 26 या धावसंख्येवर समीरवर मात्र आक्रमण हल्ला करताना पाहायला भेटतोय. 2 षटका अखेर धावसंख्येची संघाची 26 धावा धावपलकर पाहायला भेटतात. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटका मध्ये 12 धावा पाहायला भेटलात, परंतु या षटकामध्ये 2 बॅक टू बॅकचे षटकार आलेत आणि तदनंतर स्कोर कार्ड 26 या धावसंख्येवर येताना पाहायला भेटतोय. 13.00च्या धावसंख्येच्या सरासरीने 2 षटका अखेर 26 धावा आपल्याला पाहायला भेटतात. रुद्रांश 11 आणि झोया 11 चरी असा सामना आपण पाहतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3. एक मोठी स्पर्धा, नामांकित आणि मानाची स्पर्धा. या ठिकाणी संदीप सरांसाठी पारितोषिक आहे. 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा प्राइज संदेश कासार यांच्याकडून. या दरम्यान पहिल्या चेंडूवर 2 धावा अर्जित केल्या जातात. चांगलं रनिंग बिटून पाहायला भेटतंय. वेळेस 95 चेंडू घोषित करतायत. येणारा पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट स्वरूपाचा असेल. तर मात्र फ्री हिटच्या चेंडूवर मोठा प्रहार खेळण्याची संधी
नक्कीच चिन्मयकडे असेल. संदीप सरांसाठी पारितोषिक आहे 3 विकेटसाठी. संदीप सरांसाठी हे पारितोषिक संदेश कासार यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दाखल केलं जात आहे. फ्रीडचा चेंडू आणि आता मात्र थोडस क्षेत्रक्षण बदल होताना पाहायला भेटतोय. यावेळेस मोठा प्रहार, बिग हिट. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. फ्रीडचा चेंडू होता, त्याच्यावर प्रहार केला आणि चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी, चौकार. या 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल 34 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी चिन्मयच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. 1 चौकार आणि 3 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला भेटलेत. विस्फोटक फलंदाजीसाठी नक्कीच ओळखला जातो. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा गतीमध्ये विनिश पाहायला भेटला आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. यावेळेस मोठा प्रहार, चेंडू हवेत, झेलची संधी आणि हो चिन्मयचा या ठिकाणी मोठा झटका संघाला लागताना पाहायला भेटतोय. चिन्मय मात्र आता डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटतोय. 1 विकेट मात्र आलाय तो संदीप कदम सर यांच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर मैदानात दाखवतोय ऋतिक सालवे. बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय. चौतीस धावा दाखल येताना पाहायला भेटतायत. एवढंच आडवा वाटतंय, खेळून काढला चेंडूला, परंतु एकच धाव अर्जित केले जाते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलं. एका धावने स्कोर कार्ड पुढे जात असताना 35 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतंय. हलक्या त्याने टॅप केला चेंडूला, त्या ठिकाणी खेळाडू आहे पॉइंट रिझन मधून चेंडूची फेक आणि त्यावर चांगलं रनिंग द बिटवीन आणि 3 षटका अखेर आपण धावसंख्या पाहतो ती संघाची 36 धावा दाखल करू येताना पाहायला भेटतायत. 36 ऑन स्कोर कार्ड, 36 धावा. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3 पहिला दिवस डे नाईटची स्पर्धा यंगस्टरच्या माध्यमातून पोलादपूर तालुका. या पोलादपूर तालुक्याने नक्कीच आपल्याला या हंगामामध्ये नक्कीच चांगले खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठाच्या माध्यमातून देताना पाहायला भेटलेत. गोलंदाजी मार्कवर ओमकार गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला भेटतोय. पहिला चेंडू भन्नाट वेग पाहायला भेटला या चेंडूवर आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. यावेळेस आडवा बॅटने चांगला फटका, काऊ कॉर्नर रिझनला, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार, 6 धावा आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल, पुढे परावर्तित होईल. धावसंख्या येते संघाची
42 धावा धावपलकर पाहायला भेटतात. चांगला फटका समीर भोसलेच्या बॅटमधून. वैयक्तिक पहिला षटकार त्यांना पाहायला भेटतोय. मागील सामन्यामध्ये प्रभावी कामगिरी करू शकला नव्हता, परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत 11 धावा त्याच्या धावपलकर वैयक्तिक पाहायला भेटतात. पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू जातो दूर 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 आणि बुरकळ सीमारेषा पार. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलेत. या साधावणी पुन्हा एकदा स्कोर कार्ड अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. 48 धावा. या स्पर्धेच्या अनुषंगाने सिद्धेश शेठ साहेब रेडा नगरीचा स्पोर्ट सायकलने आनंद घेताना पाहायला भेटतायत. आजच्या पहिल्या दिवसाचा विचार केला तर आज विनायक दीक्षित साहेब यांचा वाढदिवस सुद्धा एका मोठ्या जल्लोषात या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण विनायक दीक्षित साहेब यांचा सुद्धा वाढदिवस या स्पर्धेच्या अनुषंगाने पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने यंगस्टरांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी साजरा केला. चंदू शेट्टी सर महाराष्ट्रातील नामवंत समालोचक यांचा आवाज आपण ऐकत होतो. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. यावेळेस चेंडू हवेत स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये कोणती चूक होताना पाहायला भेटत नाहीये. विकेटचं पतन. समीर भोसले मात्र डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटेल. 2 षटकार आले होते, परंतु हा फटका फसला. चेंडूने उंची गाठली आणि अंतर कमी असताना पाहायला भेटलं. तिसरा गडी बाद होताना पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी करत होता, परंतु सातत्य शेवटच्या षटकापर्यंत राखू शकला नाही. म्हणून की काय शॉर्ट बट स्वीट इनिंग साकारून आता मात्र डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटतो. नवीन बॅटर या दरम्यान मैदानात दाखल होईल. सोहेल बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला भेटतो. चा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या अनुषंगाने आपण पाहतोय चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा सुद्धा या स्पर्धेला पाहायला भेटतोय. त्या सर्व प्रेक्षकांचं मी यंगस्टरच्या सर्व आयोजकांमार्फत हार्दिक स्वागत करेल. विविध मान्यवर विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. लाईव्हच्या या ठिकाणी पंच 2 समांतर करतील. वाईट चेंडू घोषित करतील. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केले जाते. आयान तारलेकर याच्याकडून सोहेल याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये या ठिकाणी जाहीर केले जात आहेत. यावेळी चांगला फटका आलाय. चेंडू हवेत असताना पाहायला भेटला, परंतु दोन धावा या दरम्यान स्कोर कार्ड ऍड केल्या जातील. सोहेल साठी मात्र आयान याच्याकडून पारितोषिक त्यांना पाहायला भेटतं. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिकांची लईलूट होताना आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस पुलरलेनचा चेंडू होता, त्याने टॅप केले, परंतु शॉर्टमिड विकेट रिझन मधून चेंडूची फेक आणि यष्टीरक्षक मात्र चूक करताना पाहायला भेटतोय. धावबादची संधी होती मात्र ती गमावली. या दरम्यान पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केल्या जात आहेत. 4 षटकाखेर धावसंख्येची संघाची 53 धावा. 53 ऑन स्कोर कार्ड. 6 पंच, तदनंतर 3 समालोचक, 4 कॅमेरानिशी ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह कव्हरेज होताना पाहायला भेटते. विविध कुपनच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव
संघ मालकांनी आपल्या खेळाडूंवर लावलेले बक्षीस असं विविध आकर्षण या स्पर्धेने नक्कीच गाठलंय. आपल्या सर्वांचा आवडता महोत्सव म्हणून या स्पर्धेकडे आपण गेली 3 वर्ष प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेवर प्रेम करताना पाहायला भेटतात. कित्येक चांगले खेळाडू या व्यासपीठाच्या अनुषंगाने या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला येताना पाहायला भेटतात. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज समीर चोरगे. वैयक्तिक आपलं दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येताना पाहायला भेटतोय. चांगला चेंडू अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा हा प्रयत्न आणि नक्कीच यशस्वी राहिलाय. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. ऋतिक साठी यावेळेस बॅटची लिनिंग घ्यायचं. चेंडू हवे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू उडवण्याचा प्रयत्न. एक धाव अर्जित केली जाते. या एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 54 धावा 54 ऑन स्कोर कार्ड. आजच्या दिवसभराचा विचार केला तर 100हून अधिक धावा आपण पाहिल्या. 2 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेत पाहिलंय. विश्वनाथ अगोंडे आणि अजिंक्य पवार याचा सुद्धा अर्धशतक आपण पाहिलं. लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्बिनेशन असल्यानंतर तसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना आपल्याला सातत्याने पाहायला भेटतात. फुटॉस त्याच्यावर आक्रमण. चेंडू जाईल सीमारेषा पार. कणकणित दणदणीत ब्रँडेड षटकार. 6 धावा आणि असा 6 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. पुढे ट्रॅव्हल होईल. पुढे पदक्रांत होईल. परावर्तित होईल. धावसंख्या होत्या संघाची 69 स्कोर कार्ड 60 धावा. स्लोअर मध्ये चेंडू होता. एक तेरी तो एक मेरी. याच्या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर आगमन केलंय. कमबॅक केलंय ते गोलंदाजाने. यावेळेस सफल होऊन चांगला फटका. फाईन लेग पिजन मध्ये चेंडू जाईल. सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. समीर याच्यावर आक्रमण प्रहार होताना पाहायला भेटतोय. 2 षटकार आतापर्यंत. सोहेल याच्या बॅट मधून 2 षटकार येताना पाहायला भेटतात. 66 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतात. आयन तारलेकर याने मात्र कॅश प्राईज लावलं होतं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. 2 षटकार आले तर अर्थात 200 रुपये या ठिकाणी सोहेलच्या खात्यावर जमा होत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा अशा फॉलोड. चांगला फटका. फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू आहे. प्रयत्न चांगला राहिलाय परंतु दुहेरी धावसंख्या पुढे जाईल. 68 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी सोहेलच्या माध्यमातून होताना पाहायला भेटतात. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. त्यानंतर 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 5 षटका अखेर 68 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतात. क्रिकेटचा हा 16 क्रिकेटचा हा महोत्सव पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3 आपण यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला भेटतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष स्वप्नीदास चोरगे सुद्धा दुपारच्या सत्रापासून ही स्पर्धा नक्कीच अनुभवत आहेत. ओंकारदादा घाडगे असतील, संदीप कदम सर असतील, विजया दलवी असतील, विजया तलेकर असतील, त्यानंतर विनायकदादा दीक्षित असतील, सिद्धेश शेठ असतील,
विविध यंगस्टारचे मग बेलोशी असतील विविध मान्यवर स्पर्धा नक्कीच यशस्वीरित्या संपन्न करताना पाहायला भेटतात. उद्या ओंकार दादा यांची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. त्यांच्यासाठी सुद्धा विशेष पारितोषिक शैलेदादांच्या माध्यमातून येताना पाहायला भेटतील. जाऊया मैदानाकडे जिथे 68 धावा स्कोर कार्डवर जमा होताना पाहायला भेटतात. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो गोलंदाज अक्षय. मॅन फ्रॉम राणवडी परंतु आज रुद्रांश 11 या संघात दाखल होताना पाहायला भेटतोय. ऋतिक शायकेनला पहिलाचा चेंडू पंच 2 समांतर करतील. वाईट चेंडू घोषित करतील. अवांतर धावसंख्या धावपलकर ऍड केली जाते. 69 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतात. यावेळेस मोठा प्रहार चेंडू जायला सीमारेषा पार 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 षटकार 6 धावा. या साधारण स्कोर कार्ड मात्र 75 धावा येताना पाहायला भेटतात. एक चांगला नेत्रदीपक फटका आणि तदनंतर या 6 धावणे 75 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतात. यावेळेस चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिल्यावर डॉट बॉल येतोय. स्कोरच्या भूमिकेत अब्दुल आणि विनय ही बंधू जोडी आपल्याला स्पर्धेच्या अनुषंगाने पाहायला भेटेल. यावेळेस फुल टॉस होता त्याच्यावर प्रहार तो स्करलेग रिझन मध्ये खेळाडू आहे तद्वर धाव अर्जित केल्या जात आहेत. या दोन धावांनी स्कोर काढा डबल 7 अर्थात 77 या धावसंख्येवर येताना पाहायला भेटते. 77 स्कोर कार्ड 77 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु लेग बाईटच्या स्वरूपात पंच या धावा घोषित करता येतात. चांगली धावसंख्या म्हणता येईल ती झोया 11 या संघाची. 78 धावा धावपलकर येताना पाहायला भेटत आहेत. यावेळेस बॅटची लिडिंग एज परंतु संदीप कदम सर कोणती चूक करताना पाहायला भेटत नाही. विकेटचा पतन विकेट क्रमांक 4 डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटत आहेत. चांगली फलंदाजी सोहेलच्या माध्यमातून पाहायला भेटली. वैयक्तिक 18 धावांची केली. शॉर्ट बट स्वीट इनिंग त्यांच्या माध्यमातून खेळताना पाहायला भेटली. नवीन बॅटर या दरम्यान मैदानात दाखल होतोय सूरज निकम. कोंडी संघातून चांगला खेळ त्याच्यात कडून नेहमीच पाहायला भेटतो परंतु आज या संघात दाखल होताना पाहायला भेटतोय. पहिल्या सामन्यामध्ये सूरज आणि बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय. फुलटॉस मी मैदानात का आलोय याचा प्रात्यक्षिक चेंडू जायला सीमारेषा पार षटकार 6 धावा. या साधारण 84 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला भेटल्या. 85 धावांचं आव्हान असेल. 36 चेंडू आणि 85 धावा बनवायच्या आहेत. त्यात रुद्रांश 11 या संघाला धावांचा डोंगर उभा केलाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. नेक्स्ट मॅच टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन
राज दर्पण टीमचा कर्णधार आणि छावा 11. टॉस करण्यात येईल. आपण विनंती करूयात आदरणीय ओमकारजी घाडगे साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ओमकारजी घाडगे साहेब यांचे शुभ हस्ते, कारण लंगोटी मित्र मंडळाचे सर्व अगदी ज्यांना आपण पोलादपूर मधून महत्वाची व्यक्ती म्हणून पाहतो, या टॉस करण्यात येईल. ओमकारजी गाडगे साहेब यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला असेल तो राज दर्पण 11 आणि छावा 11. छत्तीस चेंडू आणि 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल हे पाहणार आहोत. संदीप कदम सर यांच्या फलंदाजीकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण हा क्रिकेटचा महोत्सव आनंदोत्सव साजरा होताना पाहायला भेटतोय. पहिला दिवस रात्र ही स्पर्धा, या स्पर्धेचं औचित्य आपण पाहतोय. आणि याच स्पर्धेच्या दरम्यान प्रथम क्रमांकाचा विचार केला तर रोख रक्कम 1,15,555 व आकर्षक PTPL चषक. तर द्वितीय क्रमांक रोख रक्कम 75,555 व आकर्षक PTPL चषक आपल्याला पाहायला भेटेल. तृतीय क्रमांक रोख रक्कम 55,555 असं पारितोषिक आणि आकर्षक PTPL चषक. चतुर्थ क्रमांक आणि पंचम क्रमांक या स्पर्धेचं 35,555 आणि आकर्षक PTPL चषक. मर्दोज सिरीज साठी आपण एक होंडा कंपनीची बाईक आपण पाहणार आहोत. काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या दुसऱ्या डावामध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकूया महाराष्ट्रातील नामांकित आकडे तज्ञ आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, समालोचन कक्षातील दिग्गज आवाज सन्माननीय श्री जयेश भोसले सर यांना. मी थांबतो, तुम्ही पाहत राहा, आनंद घेत राहा. क्रिकेटचा हा आनंदोत्सव पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3. धन्यवाद. नेक्स्ट मॅच टॉस जिंकला राज दर्पण 11 टीमने. धन्यवाद. आवाज आपण ऐकत होतो सुरजी मोरे सरांचा. मैदानाच्या आतमध्ये वळवात आघाडीची जोडी दाखल झाली. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग 85 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सर संदीप कदम आणि त्यांच्या साथीला प्रशांत जाधव बाळा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मॅच इम्पॉर्टंट आहे, डू ऑर डाय. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय आणि या मॅच मध्ये जिथे करो अथवा मरोच्या स्थितीमध्ये दोन्ही संघ एकामेकाच्या समोर आलेत. जो जिंकेल तो आपलं अस्तित्व टिकवत राहील. ए ग्रुप मधून हे दोन्ही संघ आपल्या आमने सामने येत असताना पहिला बॉल, पहिला चेंडू ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होती आहे. पहिल्या बॉल वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. एक दमदार सावध सुरुवात. जिथे आपण पाहिला ना तर स्क्वेअर ड्राईव्हचा अद्भुत आविष्कार मैदानाच्या आतमध्ये सर संदीप कदम यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. मेंढी यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये कितपत धावांचा बोलबाला करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण ज्या ज्या वेळेला रब्बरचा गब्बर दहाडला त्यांच्या बॅट मधून धावा आल्यात आणि संघाच्या हितासाठी नेहमीच खेळणारा खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आपण नेहमी पाहतो. पुढचा बॉल उद्वयसीच्या बाहेर. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, जिथे एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळते. अगदी प्रशांतलाही मोठे फटके खेळावा लागणार आहेत, कारण एका मोठ्या लक्ष्याचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. आत्मविश्वास द्विगुणित असेल या खेळाडूचा, कारण ज्या वेळेला समोरचा खेळाडू ज्या चांगल्या दर्जाचे फटके खेळतो किंवा अगदी त्याच वेळेला चांगल्या दर्जाची बॅटिंग करतो त्यावेळेला आपलाही आत्मविश्वास तितकासा द्विगुणित होत असतो. इथे बॅटिंग त्यालाही करून दाखवायला लागणार आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. परिस्थिती गंभीर आहे. उद्वयसीच्या बाहेर वेगाने टाकला हा बॉल, जो मात्र इथे DRS घेतला बॅटिंग टीमने. चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला.
DRS घेण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम चा वापर करण्यात येतोय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलं. या पण अवांतर चेंडू आहे की नाही त्याची साशंकता निर्माण झाली आहे मनामध्ये आणि हा निर्णय दुधीण्यात येत असताना पाहायला मिळतो. व्हाईट बॉल आहे की नाही. माझा तालुका माझा अभिमान. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंग स्टार पोलादपूर आयोजित पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2024. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉल. सचिन सावंत सरपंचांच्या भूमिकेमध्ये त्यांच्या साथीला बॅटिंग एंड पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही नंदूजी पांडे सरांना आपण पाहतोय. चांगले क्रिकेट होतं मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल आलाय. 6 धावा धाव फलकावर. उजव्या बाहेर पुनश्च हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला बॅटर थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये हा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. केतनजी खाडे साहेब यांचं पुनश्च हार्दिक स्वागत. हा बॉल इथे ऑन साइडला केला. गॅप मध्ये वेगवान स्ट्रोक पाहायला मिळालाय. केवळ एकेरी धाव प्राप्त होईल. हे स्ट्राईक करावे लागेल. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. 85चा पाठलाग आपल्याला करायचा आहे. लक्ष मोठं आहे. एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करावा लागेल कारण इथून जर विजयाची चव झाकायची आहे ना तर इथे कष्टाचा डोंगर उपसावा लागणार आहे. पुढचा बॉल उजव्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या माध्यमातून होते. व्हाईट बॉल आलाय. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती असताना सूरज. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅकफुट लावून कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक घेतोय. केवळ एकेरी धाव मिळेल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही आहे. या गोलंदाजाने शरीर भेदक मारा केलाय. अगदी रूम दिलेला नाही आहे. उजव्या बाहेर गोलंदाजी करण्यात येते आणि या प्रयत्नामध्ये जिथे आपण पाहतो ना एक सिंगल किंबहुना डबल प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल. 85चा पाठलाग करायचा आहे. टिल्ली खूप दूर आहे या मॅचच्या दरम्यान कारण लक्ष खूप मोठं आहे. हा बॉल उजव्या बाहेर आणखीन एक पाहायला मिळाला. जो निर्धाव स्वरूपाचा येतोय. पहिल्या षटकाचा खेळाला संपुष्टात. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा जिथे केवळ 9 पाहायला मिळाल्यात विदाउट लॉस. सुरुवात पहिल्या बॉलवरती चौकारानं झाली होती परंतु शेवट जो मात्र अगदी गोड केलाय गोलंदाज सूरजने. अचूकतेने गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये पुनरागमन त्याने चांगलं करून दिलं. .16च्या आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये आधी या आल्या त्या एकंदरीत 9 अर्थात 76 अजूनही बनवायचे आहेत आणि इथून जर का आपण आस्किंग रन रेटचा विचार केला तर इथून तुम्हाला प्रति षटका गणिक आता 15.20च्या आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. मोठी मॅच. 76 धावा अजूनही आपल्याला बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 85चा पाठलाग करायचा होता. 76ची गरज. संदीप कदम स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतात. अनेक संस्मरणीय इनिंग त्यांच्या बॅटमधून साकारण्यात आल्या. आज त्यांना उजाळा द्यावा लागेल. आज पुन्हा एकदा त्याच दाटणीची बॅटिंग करावी लागेल किंवा गतवर्षीचा फॉर्म या मॅच मध्येही अबाधित राखावा लागणारा. बॅकफुटला पॉइंटला खेळलेत. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय षटकार. या फटक्यानंतर ना अनेक वेळेला सचिन रमेश तेंडुलकरची आठवण होते कारण गॉड ऑफ क्रिकेट ज्यावेळेला शोएब अख्तरवरती लगावलेला पॉइंटच्या वरून हा षटकार हा नेहमीच डोळ्याची पालना दिपवणारा राहिला आणि त्यात दाटणीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. आत्मविश्वासाने भरलेला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. ओव्हर दी डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला ना तर धावांची लेलूट करेल.
हलक्या हाताने ऑन साइडला केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 14 आस्किंग रन रेटचा आता मात्र आपण पाहिलं ना तर जिथे धावफलकावरती धावा आपण पाहिल्या 85चा पाठलाग चालू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 16. आस्किंग रन रेट आता मात्र सांगेल जिथे प्रति षटका गणित 13.80च्या आस्किंग रन रेटने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला देखील इनसाइड आउट केल्यात प्रशांतच्या बॅट मधून देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर बाळाची बॅट टळपतीये. चौकार आलाय. या षटकाला मोठं बनवण्याचा प्रयत्न करण्यात येईल कारण एखाद्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली ना की मोठं षटक कसं बनवावं एका मोठ्या खेळाडूला नेहमी ठाऊक असतं. प्रेशर क्रिएट करावा आणि एखाद्या षटकामध्ये धावांची लयलूट करत असताना मॅच मध्ये पुनरागमन आपण कसं रीतीने करू शकतो यासाठी जास्तीचे प्रयत्न पाहायला मिळालेत. बाळा आपल्या पुंचीचा पुरेपूर वापर करतोय. चेंडूच्या मेरिट वरती तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. त्याचा हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनतंय. बॅटच्या अगदी मधोमध चेंडू मात्र ब्रश होत असताना पाहायला मिळाला. अर्थात त्याचा आत्मविश्वास चांगला आहे. खोला टाकला हा बॉल आडव्या बॅटने बाळाच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अद्भुत अविश्वसनीय बॅटिंग प्रशांत जाधवच्या बॅट मधून संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 59ची गरज. 26 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा थांबल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये केवळ 9 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये मॅच अगदी गेम ऑन. पुढचा बॉल यावेळेला देखील मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं झालंय आणि 1 2 3 4 5 ड्रॉप. अगदी जगलिंग केलं. एखाद्या सर्कस मध्ये एखाद्या विदूषकाने चेंडूला घ्यावं आणि त्याने जगलिंग करावी त्याच पद्धतीने हा झेल अक्षरशः टिपला. अगदी 4थ्या-5व्या अटेम्प्ट मध्ये तो धरणीला दान दिला. आज या साऱ्या गोष्टी खूप साऱ्या घडत असताना पाहायला मिळाल्यात. जीवदान मिळालंय पुन्हा एकदा प्रशांत जाधवला. संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आहेत. 27. खोला टाकला. परफेक्ट मिळेल होतं बॅट. संदीप करम ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. चा पाठलाग करायचा. 33 धावा धावफलकावरती येणारे 24 बॉल आणि जिथे 52ची गरज. 33 धावा धावफलकावरती 33 रन्स ऑन दी बोर्ड. 13च्या आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. सुरुवात तितकीशी चांगली झाली नाही. लडखडती सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु तदनंतर संपूर्ण आता धुरा आपल्या खांद्यावरती घेत असताना या षटकाचा विचार केला ना 3 षटकार 1 चौकार तब्बल 24 धावा या षटकामध्ये कुठून काढण्यात आल्यात. काय फलंदाजी केली दोन्ही फलंदाजांनी. कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होती. 13च्या सरासरीने 52चा पाठलाग करायचा आहे. पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. सूरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. सूरज येतोय गोलंदाजी मार्क वरती. प्रशांत ऑन स्ट्राइक. टॉवरिंग सिक्सेस लगावण्यासाठी प्रशांत जाधवकडे पाहिलं जातं. सडवलीचा या खेळाडूने अगदी दर्जेदार खेळ नेहमीच करत असताना तो पाहायला मिळाला परंतु आज पुन्हा एकदा करून दाखवावा लागेल. हाफ ट्रॅकर बाळाच्या बॅटमधून पुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. हा षटकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला आला. हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. चेंडूवरती नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणाला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पूल करत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 46ची गरज. येणाऱ्या 23 चेंडू आणि 46 धावा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अजूनही येणारे 23 चेंडू आणि 46ची गरज आहे.
हे दोन खेळाडू पहिल्या विकेटसाठी चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळालेत. सामना घेऊन खेळतात. पुढचा बॉल यावेळेला देखील डाऊन ग्राउंड केलाय. चेंडूने उंची जास्त गाठली आहे. क्षेत्ररक्षक ऋतिक चेंडूच्या खाली येतोय. एक सहज साधा सोपा झेल. खेळाडू क्रमांक पहिला 39 या धावसंख्येवरती बाद. आठ चेंडू आणि 18 धावांची झुंजार आणि वादळी खेळ करून प्रशांत जाधव बाद होतोय. का बॅटिंग त्याने केली आहे. मॅचचा मोमेंटम जणू शिफ्ट केलाय. मोठी फटकेबाजी केली आणि खऱ्या अर्थानं जो स्टार्टअप हवा होता, जो त्याला फ्रीडम मिळाला, त्याने स्टार्टअप चांगला दिला आणि या गोष्टी फार महत्वाच्या राहणार आहेत. किरण पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक किरण पवार मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो कशा धाटणीची बॅटिंग करेल पाहणं तितकंच गरजेचं राहील. धावफलकावरती धाव आहे ते 39. 46 ची गरज. 22 बॉलचा खेळ शेष. 22 चेंडू आणि 46 धावा. पुढचा बॉल सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना राईटचा मोडर विकेटने बॅकफुट लावून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जागा बनवली होती. इनसाइड आउट आले होते. एक धाव निश्चित मिळाले. दुहेरीसाठी पलटलेत वेगाने, परंतु या रन साठी थांबवलं, थोपवलंय. ठाऊक जोखीम घ्यायची नाही आहे. ही घिसाड घाई अंगलट येऊ शकते. हीच ती वेळ आहे जी 0 पासून हिरो बनवू शकते. या खेळामध्ये धावा महत्वाच्या असताना विशेष करून आज खऱ्या अर्थानं आदरणीय सिद्धेजी सेठ साहेब यांचं मी विशेष कौतुक या गोष्टीसाठी करेन की स्वतः जातीनिशी मैदानाच्या बाहेर गेलेले चेंडू ते स्वतः घेऊन आणण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना आपण स्वतः पाहतोय. पोलादपूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, बांधकाम सभापती आणि एक उत्कृष्ट आदर्श अशी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमीच आदरानं पाहिलं जातं. शेठ या ठिकाणावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल स्विच हिट लगवण्याचा प्रयत्न करण्यात आला. थर्डमॅनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती बाईटच्या स्वरूपामध्ये आलाय हा चौकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 41 ही गरज या मॅच मध्ये. अजूनही विजयासाठी 41 बनवायचे आहेत. 85 चा पाठलाग चालू आहे. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सूरजच्या विरोधात देखील एक वेगळा हातखंडा अपनावलाय, कारण त्याला जास्तीचा विचार करण्यास भाग पाडलाय. यावेळेला आडवा बाटने स्टॉक स्वीप. चेंडू सीमारेषेच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आली आहे. कौतुकास्पद कामगिरी. जिथे बाउंड्री लाईन वरती आपला हजर दबावीपणा दाखवला. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण आदिल याच्या माध्यमातून इथे पेश करण्यात आलंय. यस अंपायर DRS घेतला. अंपायरने चेक करू इच्छितात बाउंड्री लाईन वरती हा निर्णय का आला. या आपण गणेशजी बाविस्कर सरांचं लक्ष वेधूयात, कारण नाशिक जिल्हा असू द्यात मग रायगड जिल्हा, इथे आवर्जून प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक आयोजकाला हवेसे असणारे पंच ज्यांना आपण पाहतोय, आणि अहमदनगर शिर्डीमध्ये देखील जाऊन ज्यांना आपण आवर्जून पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. निर्णय काय येईल, डिसिजन काय येईल हे पाहावं लागेल. धावफलकावरती धावा आपण सध्या परिस्थितीमध्ये पाहतो आहोत, जिथे 44 धावा धावफलकावरती आहेत. या बॉलचा निर्णय येणं पेंडिंग आहे. हा चौकार आहे. हा चौकार आहे. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर. 48 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू दिशाहीन राहिला. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. वेगाने ही रन्स देखील कंप्लीट करण्यात आली आहे. व्हाईट बॉल आणि त्यावरती येणाऱ्या एक सिंगल.
एकंदरीत 50 धावा धाव फलकावरती 50 कम्स अप. 35 ची गरज या मॅच मध्ये अजूनही विजयासाठी राहणार आहे. 35 धावा बनवाव्याच लागतील या मॅच मध्ये विजयासाठी, कारण या स्पर्धेतलं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. tenniscricket.in ची संपूर्ण टीम पहा, कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. एका उंचावरती सर्वात अधिक जर का उन्हाची झळ आणि यावेळेला डीप ॲक्सा कव्हरला केलंय. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. चेंडूने ओलांडली सीमारेषा. डीप ॲक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय चौकार. पहिल्या षटकामध्ये कंजूसी बरी गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याच्यावरती अगदी हाणलंय या षटकामध्ये आणि धावांची लय लूट केली आहे. धाव फलकावरती आला त्या 54, जिथे अजूनही 31 ची गरज. 18 चेंडू आणि 31 ची गरज. कौतुक करत होतो मी कॅमेरामॅनचं, कारण असं स्थान जिथे सर्वाधिक उन्हाची झळ लागते, असं ठिकाण जिथे जास्तीत जास्त थंडीची चाहूल ज्या ठिकाणी लागत असते, तिथे हे कॅमेरामॅन पाहायला मिळतात. आणि मी या गोष्टीचं त्यांचं आवर्जून कौतुक करेन की दुपारी ठीक 12:30 ते 1च्या दरम्यान ते आज मैदानावरती रिपोर्टिंग केली आहे आणि अद्याप त्याला आपण प्रत्येक जणांना त्या ठिकाणावरती पाहत आहोत. या गोष्टीची कौतुकास्पद कामगिरी त्यांच्यामधून होते. tenniscricket.in ची संपूर्ण टीम, गौरवजी सावंत असतील, सुशील पाटील असतील, परेश गायकवाड असतील, जागृत पाटील असतील, आदित्य कडव असतील, प्रीतम म्हस्कर असतील, 4 कॅमेरानिशी स्पर्धा ते कव्हर करतात. धाव फलकावरती धावा आहेत 54 येणारे. 18 बॉल 31 ची गरज. 18 चेंडू आणि 31 धावा. मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम यांची बॅट चांगल्या रीतीने बोलते आणि खेळाडू हेच म्हणत असतील की हा जो सामना आहे ना, जर विजयाच्या समीप किंवा विजयाच्या उंबरठ्यावरती किंवा अगदी त्याच वेळेला फिनिश करायचा आहे तर उभं राहावं लागेल संदीप कदमला. मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला टोज वरती येत असताना टर्न केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या त्या 2. जिथे एक गोष्टीच्या आवर्जून याही गोष्टीची चर्चा आपण करतोय. tenniscricket.in च्या टीमची आपण चर्चा केली, ते सगळं दुपारपासून या ठिकाणी आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये अशी व्यक्ती बॅटिंग करते, मला वाटतं सकाळी 7-8 वाजता ते मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आता 24 तास व्हायला आले असतील. संदीप कदम सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला इथे खेळलाय. टॉप ऑफ द बाउन्स येत असताना डीप मिड विकेटला एक मिळाल्या. दुरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन कंप्लीट करण्यात येते. एनर्जेटिक परफॉर्मन्स. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. चर्चा या गोष्टीची मी करत होतो. सर्वांच्या आधी मैदानावरती येणारे, अगदी क्रिकेटमध्ये स्वतःला ओढावून घेणारे संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि संघाच्या हितासाठी ते मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. जीवाच्या आकांताने धावतात, धाव करतायत. धावा आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते. 58 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 27 ची गरज या मॅच मध्ये. 27 ची गरज आहे या मॅच मध्ये. येणाऱ्या 16 बॉलचा खेळ शेष. 16 चेंडू 27 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ऋतिक. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. कव्हर्सला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे एक मोठी मासळी, एक मोठी खेळ करून संदीप कदम बाद. दहा चेंडू आणि 27 धावांची एक अफलातून इनिंग संदीप कदम यांची इथे संपुष्टात आली आहे. ते लढले, ते झगडले, ते उभे राहिले, धावा गोळा केल्या, पळून गोळा केला, मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आले. 10 बॉल 27 धावांची खेळी इथे संपुष्टात येत असताना कॅप्टन नॉक. चांगली इनिंग पाहायला मिळाली. येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते इथून एकंदरीत 15 चेंडू आणि 27 ची गरज. 15 चेंडू 27 धावा. काय इनिंग खेळली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश भोसले दाखल होत असताना पाहायला मिळतं. या खेळाडूला जिम्मेदारीने खेळावं लागेल. इथे धावा गोळा कराव्या लागतील. 15 बॉल 27 धावा. मॅच तितकीशी दूर नाही आहे, कारण एकंदरीत पाहिलं ना तर तफावत केवळ 12 धावसंख्येची आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर टाकला. ऑन साइडला खेळले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे.
इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा इथे मिळत असताना पाहायला मिळते. एक फेकी खराब झाली आहे, प्रयत्न करण्यात आलेला नाही. दुसरा जोखीम घ्यायची नाही या दोन्ही खेळाडूंना. सबीची गरज आहे. 14 बॉलचा खेळ शेष, अजूनही 26 बनवायच्या. धावफलकावरती धावा 59 धावा धावफलकावरती आहेत. सबीची गरज. मोठा फटका येणं गरजेचं. एखादा मोठा फटका जर यदा कदाचित या मॅच मध्ये आला, उर्वरित 2 षटकांमध्ये जास्तीच्या धावा आपल्याला ठेवायच्या नसतील आणि याच उद्देशाने बॅटिंग करत असेल मैदानाच्या आतमध्ये किरण पवार. कारण किरण पवारच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहायला मिळाला. मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय, स्लॉट मध्ये पाठवलं, पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. सिद्धेजी सेठ साहेब यांची एनर्जी तितकीशी चांगली आहे. पुढचा बॉल बॅकफुटला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची जास्त गाठली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुढच्या बॉलवरती सफलता प्राप्त झाली आहे. खेळाडू बाद होतोय किरण पवार. 20 ची गरज, अजूनही 20 धावा. 12 चेंडू आणि 20 धावा. 13 चेंडू आणि 20 ची गरज आहे. एक चेंडू अजूनही शेष आहे. 13 चेंडू आणि 20 धावा. षटक संपुष्टात आलंय. 12 बॉल आणि 20 ची गरज आहे. चुकीची दुरुस्ती गुणलेखकांच्या माध्यमातून मेसेज आलाय, खास करून सचिन सावंत सरांसाठी की षटक संपलंय. येणारे 12 बॉल आणि जिथे विजयासाठी 20 ची गरज असताना गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मुनाफ दाखल होत असताना पाहायला मिळेल. सडपातळ बांधायचा हा खेळाडू, परंतु अगदी भरभक्कम शरीरयष्टी असणारा, देहबोली असणारा खेळाडू अर्थात प्रथमेश भोसलेच्या विरोधात कशा धाटणीची गोलंदाजी करतोय हे पाहण्याजोगे राहणार आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आला. लॉंग ऑन तैनात आहे. डीप मिडविकेट तैनात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. 30 सर्कलच्या बाहेर, अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटरसाठी शॉर्ट टर्न मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिडविकेट आणि अगदी त्याच वेळेला पॉइंट लेग क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. गोलंदाज मुनाफ बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला डावी एसी सोडून जाणारा हा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. एका बाजूला एक लॉंग ऑफ लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर, डीप मिडविकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशा रीतीची व्यूहरचना घेऊन गोलंदाजी मुनाफ करत असताना पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात. हा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रथमेश मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये हा खेळाडू, मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये तो पाहायला मिळालाय. कारण इथे मोठी फटकेबाजी करणंही गरजेचं आहे. जिथे धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण 66 पाहतो. 19 ची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडूचा खेळ शेष. 11 चेंडू 19 धावा. विकेट गेल्यानंतर इथे प्रथमेशलाच मोठी इनिंग साकारावी लागेल. संघाला या अडचणीमधून बाहेर काढावी लागणार आहे. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक राहिला. 1 धाव आली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. वेगाने सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात येत आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक रन्स इम्पॅक्टफुल राहणार आहे. कारण इथे एका धावेसाठी करावी लागणार आहे ती धाव येते ती 1, जिथे 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 68. 17 ची गरज. 17 धावा अजूनही बनवाव्या लागणार आहेत विजयासाठी. सामना जर बरोबरी त्याला यदा कदाचित सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन
पुन्हा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. नो बॉल, त्यावरती ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय चौकार. ची मागणी केली आहे फिल्डिंग टीमने. अंपायरनी एक गोष्ट आवर्जून आमच्यापर्यंत पोहोचवली. गणेशजी 22 करताना एक मेसेज दिला की टीमने ज्यावेळेला रिव्ह्यू घ्यायचा ना 10 सेकंदामध्ये घ्या, जास्तीचा वेळ खर्च करू नका. चौकार तर आलाय. ओव्हर स्टेपिंग साठी DRS आहे का अंपायर? येस, थँक्यू व्हेरी मच. ओव्हर स्टेपिंग आहे की नाही त्यासाठी इथे DRS घेण्यात आलाय. या चौकारानं 72 बनल्यात. बहात्तर धावा धावफलकावरती आहेत. अजून नो बॉल आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येते. विजयासाठी 13ची आवश्यकता, नो बॉल असेल तर 12ची आवश्यकता. डिसिजन काय येतो पाहणं गरजेचं राहील. आपण पाहतो PTPL 2024 तिसरं पर्व. नो बॉल, नो बॉल, फ्रीड असेल. 12ची गरज. पुढचा चेंडू फ्री हिट. मुनाफ फ्रीडचा बॉल. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. फ्रीडचा बॉल घेऊन लोअर फुल टॉस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. षटकार. मोठा फटका प्रथमेश भोसलेच्या बॅटमधून. 6ची गरज. आता मात्र केवळ 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 79. 9 चेंडू आणि 6ची गरज. 9 बॉल 6 धावा. 9 चेंडू आणि 6 धावा. पुढचा चेंडू उजव्यासीच्या बाहेर चॉप केला. अगदी यष्टिरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आला, खुला टाकला होता चेंडू. 8 चेंडू आणि 6ची गरज. 8 चेंडू 6 धावा. नेक्स्ट मॅच टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा राज दर्पण 11 या टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. पुढचा बॉल खोलात यावेळेला टाकला. शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथे प्राप्त झाली आहे. वेगाने रन्स कंप्लीट केल्या जात असताना पाहायला मिळाली. 5ची गरज. 5ची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. 5 धावा अजूनही बनवायच्या. येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे 7. 7 चेंडू 5 धावा. शेवटची मॅच पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच राज दर्पण 11 या टीमने टॉस जिंकलाय. छावा 11 या टीमला प्रथम बॅटिंग साठी इन्व्हिटेशन दिलंय. पुढचा बॉल खोलात टाकला. हलक्या हाताने खेळल्यात. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 4ची गरज. 6 बॉल 4 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 4ची गरज. 6 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन मोरे गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतील. शेवटची मॅच आपल्या भेटीला येईल. अगदी काही क्षणामध्ये केतनजी खाडे साहेब यांची उपस्थिती पुन्हा एकदा आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. कारण सार्थक 11 धामणदेवी ही टीम जिथे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाली आणि खऱ्या अर्थानं आनंद उत्सव गावामध्ये जो मात्र पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये वळूयात.
कमी गतीने टाकलाय, कमी गतीने हा बॉल टाकलाय. कहाणी में ट्विस्ट. या मॅच मध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. येणारे 5 बॉल 4 ची गरज. 5 चेंडू आणि 4 धावा. मैच मध्ये अजूनही खूप काय बाकी पाहायला मिळेल. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से नहीं चले नई मंजिल के लिए. ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है. खूप काय बाकी आहे मॅच मध्ये. कुठे जाऊ नका. येणारे 5 बॉल 4 धावा. बॅकफुटला येत असताना ऑन साइडला केलंय. क्षेत्ररक्षक धावतोय जरूर, परंतु इथे चेंडूने ओलांडली आहे सीमा रेषा. हा सामना इथे जिंकलाय रुद्रांशी बंद साखर या टीमने. रुद्रांशी बंद साखर टीमने हा सामना इथे जिंकला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणखीन एक संघ ए ग्रुप मधून पुढे येणारा आपण पाहतोय. पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला होता तो खऱ्या अर्थानं ए ग्रुप मधून पहिला संघ पुढे येणारा सार्थक 11 धामण देवी. दुसरा संघ